नमस्कार मैत्रिणींनो, आराध्या फॅशन डिझायनिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आपला क्लासचा तिसरा दिवस आहे. तर आज आपण फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही पाहणार आहोत. तर चला पाहूया. पहिल्यांदा आपण ब्लाऊजला ही लागणारी मापे आहेत माझ्याकडं. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची व त्याचं कटिंग दाखवलेलं होतं. तर आता ह्या ब्लाऊजची मापं मी जुन्या ब्लाऊजवरून ही मापं घेतलेली आहेत या ब्लाऊजसाठी लागणारी. तर ते आपण आता कटिंग करून त्याचं स्टिचिंग लागलीच करायला घेणार आहोत. तर चला पाहूया. तर ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच, शोल्डर आहे 3 इंच, बाही उंची आहे 10 इंच आणि दंडगेर आहे 5.25 इंच आणि छाती आहे 9.5 इंच. 9.5 इंच म्हणजे ही छाती 38 इंचाची आहे. त्याचा आपण चौथा भाग 38 छातीचा चौथा भाग आपण इथं घेतलेला आहे 9.5 इंच. तर चला पाहूया आपण याचा आता कटिंग करूया. तर पूर्ण उंची आता 14 आहे. तर हा मी पेपर घेतलेला आहे. तर ही जी बंद बाजू आहे पेपरची ही पाहू शकता. ही पेपरची बंद बाजू आहे ती मी आपल्याकडे ठेवलेली आहे. याच्यावर आपल्याला पूर्ण उंची इथं टाकायची आहे. तर पूर्ण उंची आपली आहे 14 इंच. तर 14 इंचमध्ये आपल्याला मार्जिनसाठी 1 इंच मिळवायचं आहे. तर 14 प्लस 1 इंच आपल्याला इथं हे पाहू शकता तुम्ही 15 असं मी इथं मार्किंग घेतलेलं आहे. तर इथं आता 15 इंचावरती आपल्याला इथं खून करायची आहे. त्यानंतर छाती आहे 9.5 इंच म्हणजे आपल्याला इथं गळारुंदी याची 2.25 इंच येणार आहे. तर 2.25 इंच गळारुंदी आणि 2.5 इंच गळारुंदीची गळारुंदी कशी वाढते हेही मी पाठीमागच्या व्हिडिओत आपल्याला सांगितलेलं आहे. तर तुम्ही माहिती नसेल तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. त्यानंतर आपला शोल्डर आहे 3 इंच. तर 3 इंचमध्ये आपल्याला अर्धा इंच शोल्डरमध्ये मिळवायचं. तर आपला शोल्डर 3 प्लस अर्धा असा 3.5 इंच आपल्याला इथं शोल्डर घ्यायचा आहे. तर हा 3.5 इंचाचा शोल्डर मी घेतलेला आहे. त्यानंतर इथं शोल्डरवरती आपल्याला खाली इथं मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडासुद्धा आपण छातीनुसार घेतो. तर इथं 9.5 इंच छाती आहे. तर मी इथं 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे. हे पहा इथं बरोबर मी 5.5 इंचावरती इथं खून केलेली आहे. आणि गळा पण मी इथं आता सुरुवातीला 5.5 इंच घेते. नंतर आपण मोजून आपलं कापडानुसार मोजून आपल्याला गळा घ्यायचा आहे कट करताना. हे पहा. आणि आता याच्यावरती आपल्याला छाती टाकायची आहे. तर छाती आपली आहे 9.5 इंच. त्यात मी 1.5 इंच मिळवणार आहे मार्जिनसाठी. म्हणजे 9.5 प्लस 10.5 आणि 11 इंच. तर इथं आपल्याला मुंड्यावरती इथंच आपल्याला 11 इंच घ्यायचं आहे. हे पहा. तर हे मी 11 इंच इथं छाती घेतलेली आहे. आणि त्यानंतर इकडं छातीपेक्षा कमरेत आपल्याला फक्त अर्धा इंच कमी घेतली. इथं 11 छातीत आपण 11 घेतली तर इथं आपल्याला कमरेत इथं 10.5 इंच घ्यायचं आहे. हे पहा अर्धा इंच कमी घेते मी. आणि हे आपल्याला जोडायचं आहे इकडं असं. त्यानंतर आपल्याला इथं 1 इंच हा आतला मुंडा टाकायचा. हे पहा इथून आपल्याला इथंपर्यंत 1 इंचाचा हा आतला मुंडा टाकायचा आहे. पुढचा मुंडा झाला हा. आणि ह्या 1 इंचापासून आपल्याला इथं अर्धा इंचाचा एक मुंडा टाकायचा आहे. हा आपला बाहेरचा मुंडा झाला म्हणजे पाठीमागच्या साईडचा. तर हा आपला मुंडा टाकलेला आहे. शिवाय इथं गळा घेताना हे पाहू शकता इथून मी 1 इंच घेतलेला आहे. आणि हा आपला गळ्याचा गोलवा आकार इथं मी दिलेला आहे. हे झालं आता आपल्या बॉडीचं माप. आता आपल्याला काय करायचं आहे प्रेसपट्टी घ्यायची. तर मी यांची उंची जास्त आहे 14 इंच ब्लाऊजची उंची आहे. तर उंचीनुसार मी इथं 3.5 इंच प्रेसपट्टी घेते. इकडं आपल्या उंचीच्या भागा आपल्या ब्लाऊजची उंची इथं 3.5 इंच घेतली. आणि कमरेच्या साईडला मी त्याच्यापेक्षा कमी 1 इंचानं कमी म्हणजे 2.5 इंच मी इकडं प्रेसपट्टीसाठी मार्किंग केलेलं आहे. तर आता हे आपल्याला इथं योगपट्टीचा आकार आपल्याला इथं द्यायचा आहे. काही जण योगपट्टी म्हणतात, काही जण प्रेसपट्टी म्हणतात. तर मी याला प्रेसपट्टी म्हणते. तर इथं पण असं आकार हा आपल्याला असा आकार इथं थोडासा गोलवा असा द्यायचा आहे. तर ही आपली प्रेसपट्टीचा आकार झाला. त्यानंतर आपल्याला इथं 3 इंच प्रेसपट्टीवर मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा असं. आणि हे 3 इंच आडवं आणि हे 3 इंचाचा उभा टक्स आपल्याला टाकायचं. तर आपल्याला काय करायचं आता 4 टक्स ब्लाऊज आहे आपला. तर 4 टक्स ब्लाऊज करताना आपल्याला 4 टक्स आपल्याला मारायचे. तर हा झाला आपला पहिला टक्स. मी काय केलं पहा इथून प्रेसपट्टीवर 3 इंच घेतला आणि आडवा टक्स घेतला आणि नंतर उभा टक्सही 3 इंच घेतलेला आहे. तर याच्यावरती आता आपल्याला हा टक्स टाकल्यानंतर बरोबर ह्याच्यावरती आपल्याला 1.5 इंच मार्किंग करायचं आहे. आणि इकडं ह्या टक्सच्या इकडे 1.5 इंच आणि ह्या टक्सच्या इकडे 1.5 इंच बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हा झाला आपला 1.5 इंच मार्किंग केल्यानंतर हा आपला टक्स आहे ना तो सरळ आपल्याला इकडं जोडायचा आहे. म्हणजे हा आपला दुसरा टक्स झाला. हा पहिला टक्स झाला, हा दुसरा टक्स झाला. त्यानंतर ह्या 1.5 इंच इकडं जो 1.5 इंच आपण घेतला आहे त्याच्यावरती पण आपल्याला हे पहा 1.5 इंचाचा टक्स हा इथं घ्यायचा आहे. आणि हा सरळ आपल्याला मुंड्यामध्ये जोडायचा आहे टक्स हा. हा आपला तिसरा टक्स झाला. आणि चौथा टक्स घेताना इथे प्रेसपट्टीवरती 2 इंच घ्यायचा आहे. आणि हा 2 इंच आणि हा 1.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे हा आपल्याला जोडायचा आहे. तर आता आपल्याला हे टक्स मारल्यानंतर पाहू शकता हा आपल्याला टक्स आहे तो अर्धा इंचाचा घ्यायचा आहे. टक्स आपण मशीनीवरती स्टिचिंग ज्यावेळी करणार आहे त्यावेळी हा टक्स आपल्याला 1.5 इंच अर्धा इंचाचा घ्यायचा आहे. आणि हा टक्स हे 3 आहेत ते 1.5 इंचाचे टक्स घ्यायचे. तर आता आपण हा कट करायला घेऊया. तर हे पहा
मी या पद्धतीने हे कट केलेलं आहे. आता हा आपल्याला बॅक साईड काढायची आहे पाठीमागची. तर पहा ही आपली बॅक साईड आहे आणि ही आता फ्रंट साईड आपण मार्किंग केलेलं आहे. यातील आपल्याला ही प्रेसपट्टी आपल्याला बाजूला काढायची आहे. तर ही प्रेसपट्टी, त्यानंतर आपल्याला हा बॅक साईडचा मुंडा कट करायचा आहे. हे पहा या पद्धतीनं, आणि याचा गळाही आपल्याला आता कट करायचा आहे. हे पहा ही आपली बॅक साईड झाली, ही प्रेस पट्टी झाली आणि ही आपली फ्रंट साईड झाली. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला बाही कटिंग करायचं आहे. तर ते पाहूया. तर बाही उंची आपली आहे 10 इंच आणि दंडघेर आहे 5.25 इंच. तर आपल्याला काय करायचं आहे, बंद बाजूवरतीच, पेपरच्या बंद बाजूवरतीच आपल्याला काय करायचं आहे, बाही उंचीसुद्धा टाकायची आहे. तर बाही उंची 10 इंच आहे, तर त्यात आपल्याला 1.5 मिळवायचं आहे. तर 10 + 1.5 11, 11.5. तर हे पहा मी इथं 11.5 इंच घेतलेलं आहे. हे या पद्धतीने मी 11.5 इंच इथं घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं उंचीवर इथं आपल्याला छाती टाकायची आहे. तर छाती आपली आहे 9.5 इंच, त्यातही आपल्याला 1.5 इंच मिळून आपल्याला छाती इथं 11 टाकायची आहे. हे पहा, तर हे छाती इथं मी टाकलेले आहे उंचीवर. आणि त्यानंतर आपल्याला बाही उतार करायचा आहे. बाही उतारात आपला इथं येणार आहे 3 इंच. तर तो आपल्याला काय करायचा, इथं छातीवरती आपल्याला इथं बाही उतार टाकायचा आहे. तर हा आपला बाही उतार 3 इंच मी घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं दंडघेर घ्यायचा. दंडघेर हा असा पेपरच्या ओपन बाजूला इथं असा आपला येणार आहे. तर दंडघेर आहे 5.25 इंच, म्हणजेच आपला 1.5 इंच मिळून 5.25, 6.25, 6.75 इंच आपला दंडघेर येणार आहे. तर इथं मी 6.25 इंचाचा दंडघेर टाकलेला आहे. आणि हा दंडघेर आणि हा बाही उतार आपल्याला इथं जोडायचा आहे या पद्धतीनं. आणि आता आपल्याला आकार देताना काय करायचं, बाहीचा इथं उंचीच्या इथं छातीवरती इथं 2 इंच घ्यायचा आहे. आणि जो बाही उतार घेतलेला आपण तिथंही आपल्याला इथं 2 इंच घ्यायचा आहे. पहा हे या पद्धतीनं. आता हे 2 इंच आणि हा 2 इंच आपल्याला जोडायचा आहे. तर इथं किती आला, 7.25 इंच. 7.25 इंच याचा अर्थ हे पाहू शकता, इथं आपल्याला 7.25 इंच मार्किंग आपलं आलेलं आहे. तर 7.25चा निम्मा करायचा, म्हणजे किती येणार, इथं 4ला 1 रेष कमी. तर हे आपलं मार्किंग आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे इथून इथंपर्यंत असा आपल्याला गोलवा असा द्यायचा आहे. हे पहा या पद्धतीनं आपल्याला इथं गोलवा द्यायचा आहे. हा झाला बाही, आपल्या बाहीचा पाठीमागचा आकार. तर आता बाहीला आपल्याला आतला आकार देताना काय करायचं आहे, तर इथून 1 इंचावर आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. हे पहा, आणि हाच आकार असा इथून आपल्याला काय करायचं आहे, हे पहा हे या पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे. म्हणजे ही आपली बाही झाली. हा पुढचा आकार झाला. तर आता आपण बाही कट करायला घेऊया. अनेक जणांची पद्धत बाही कट करायची वेगवेगळी असते, पण ज्याला जसं सोपं पडेल तसं ती बाही कटिंग करते. तर मला ह्या पद्धतीनं ही सोपी वाटते बाही, आणि शिकवायलाही एकदम सोपी वाटली, म्हणून मी या पद्धतीनं कटिंग केलेलं आहे. हे झालं बाही. आणि आता आपल्याला हा भाग बाहीचा कट करायचा आहे त्या पद्धतीनं. हे पाहू शकता. तर ही आपली बाही, हे पाहू शकता, हे या पद्धतीने आपली बाही तयार झालेली. तर आता आपण कपडा कट करूया. तर चला आता आपण कपडा कट करूया. तर कापड हे माझं 1 मीटर कापड आहे. माप जास्त मोठं आहे, त्यामुळं शक्यतो आपल्या 80 सेंटीमीटर पिसं असतात. पण हे माप जरा मोठं आहे. बाही यांची 10 इंचाची बाही आहे, त्यामुळे आपल्याला कापड खूप लागतं. तर आता मी हे कापड आपण टाकून घेऊया. हे पहा, तर पहिल्यांदा आपण बॅक साईड टाकणार आहोत. तर बॅक साईड टाकताना ह्या पद्धतीनं मी कापड असं जोडलेलं आहे. हे पहा, तर कापड मोठा असल्यामुळे मी जो 1 इंच आपला पट्टीसाठी आपल्याला जी सेपरेट पट्टी जोडावी लागते, कमरपट्टी, तर मी डायरेक्ट ह्या कपड्यावरतीच कमरपट्टी तयार करत आहे. तर एवढा भाग असा मी, कापड जर जास्त असलं तर या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. हे पहा, या पद्धतीने मी कापड ठेवलेलं आहे. आणि आता हे इथं मार्किंग करून घेत आहे. हे पहा, हे मी बॅक साईडचं आपल्या मार्किंग केलेलं आहे, पाहू शकता. त्यानंतर इथंच आपल्याला आपली
ही फोटोची मार्किंग करायचं आहे. तर हे पाहू शकता. इकडे मी जास्त थोडंसं कापड घेते. साईडून थोडंसं कट करून घ्यायचं आहे. तर हे आधी कट करूया, म्हणजे तुम्हाला मी बाही कट करताना आणि प्रेसपट्टी कट करताना दिसेल. पहिल्यांदा मी हे आपली बॅक साईड कट केलेली. तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बाही कट करायचे. तर इकडं थोडंसं आपलं जे राहते कापड, आपल्याला कापड थोडंसं कमी पडते, तर आपल्याला इथं जॉईंट द्यावा लागणार आहे. तो कसा द्यायचा तो आपण स्टिचिंग करताना पाहणार आहे. तर मी इकडेही मार्किंग कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला प्रेसपट्टी आपली इथं बसवायची आहे. ते किंवा अशी बसू शकते किंवा तर अशी बसवू आपण. कट केलं आहे. त्यानंतर आपल्याला प्रेसपट्टी आता 4 पाहिजे का. तर पहिल्यांदा मी इथं प्रेसपट्टी कट करून घेते. इथं अशी प्रेसपट्टी आपण कट केलेली आहे. तर या 2 प्रेसपट्टी झालेल्या आहेत. ही प्रेसपट्टी आपण कट केलेली आहे. तर अजून आपल्याला असे 2 पार्ट काढायचे आहेत प्रेसपट्टीचे. हे पहा, इथं आपण काढू शकतो आणखी 2 पार्ट. तर हे पहा, हे 2 पार्ट आणि इथून हे 2 असे 4 प्रेसपट्टीचे आपल्याला कापड आपण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे जे तुकडे आहेत हे आपल्याला लागणार आहेत. आपल्याला जॉईंट द्यायचा आहे 2 ठिकाणी. तर मी असे छोटे छोटे तुकडे जॉईंटसाठी आपल्या घेतलेले आहेत. हे पाहू शकता. आता आपल्याला गोडसाठी पट्ट्या काढायच्या आहेत. तर त्याही आपण आता काढून घेणार आहोत. तर गोडसाठी आपल्याला 1-1 इंचाची पट्टी काढायची आहे. तर गोडसाठी आपल्याला 1-1 इंचाची पट्टी काढायची आहे. पहा, काही जण या गोडच्या पट्ट्यात तिरक्या काढतात.
तर तोही व्हिडिओ मी तुम्हाला तिरक्या पट्ट्या कशा काढायच्या तर तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीन. मग आता आपण ब्लाऊज शिकायसाठी आम्ही सरळ पट्ट्या काढलेल्या आहेत. याचाही कोट छान येतो. हे बघा, ह्या आपल्या गोडच्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत. तर आपण पट्ट्या जोडून याचा कोट तयार करणार आहोत. तर चला आता आपण ब्लाऊज स्टिच करायला घेऊया. तर चला आता आपण पाहणार आहोत की ब्लाऊज कसा स्टिच करायचा. तर मी या कलरची सेम गुंडी जोडून घेतलेली आहे, रिंगी भरलेली आहे. हेही मी मशीन कशी चालवायची, गुंडी आणि रिंगी कशी भरायची हेही गेल्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीनं मी गुंडी आणि रिंगी भरून घेतलेली आहे. तर आता आपण ब्लाऊज स्टिच करायचा आहे. तर मी ब्लाऊज कट करताना आपण काय केलं होतं की जी आपल्याला कमरपट्टी बनवावी लागते ते दुसरी जोडावी लागते, पण कापड जास्त असल्यामुळे मी थोडीशी जादा मार्जिन 1 इंचाचं सोडून मग कटिंग केलेलं होतं. तर मग तिथंच मी आता ही कमरपट्टी बनवणार आहे. तर आपला हा काटाचा भाग आहे. तर पहिल्यांदा आपण काय करतो, कमरपट्टी बनवताना अशी एक छोटीशी स्टिच मारतो आणि नंतर मग ही पूर्ण स्टिच छोटीशी अशी मारल्यानंतर आपण नंतर ही अशी मोठी स्टिच मारतो नेहमी. पण आता काय करायचं आपल्याला, तर हा काटाचा साईड बाजूला आलेला आहे त्यामुळे मी डायरेक्ट या पद्धतीनं अशी स्टिच करणार आहे. हे आपल्या ब्लाऊज शिवायचा कमीत कमी वेळेत ब्लाऊज व्हावा यासाठी ह्या काही गोष्टी आहेत. ह्या मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईन ब्लाऊज शिवत जाईन तसं. तर ह्या इथं स्टिच मी आता डायरेक्ट इथं करणार आहे. तर पाहू शकता. तर हे पहा, या पद्धतीनं आपली कमरपट्टी मी तयार करून घेतलेली आहे ब्लाऊजच्या बॅक साईडला. हे पहा, आता आपण ह्याला गळा टाकून घेऊया. तर गळा टाकताना आपण इथं 2.25 इंच गळारुंदी पकडलेली आहे. तर तीच आपण आता इथंही 2.25 इंच गळारुंदी टाकणार आहोत. तर आता आपल्या गळ्याची उंची आहे 6 इंच. आपण शोल्डरचा धरून 6.5 इंच, शोल्डरचा अर्धा इंच धरून 6.5 इंच इथं पकडणार आहोत. हे पहा, इथं मी 6.5 इंचावरती खून केलेली आहे. त्यानंतर इथं आपण ब्लाऊजला आपण 2.25 इंच गळारुंदी घेतलेली आहे. तर इथंही आपण 2.25 इंच गळारुंदी घेणार आहे. हे बघा, आणि इथं आपल्याला एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. तर मी प्रत्येक माझ्या कुठलाही गळा टाकताना पहिल्यांदा बॉक्स बनवून घेते, जेणेकरून आपल्याला ब्लाऊजचा गळा एकदम सुटेबल टाकता येईल. तर या पद्धतीनं मी हा बॉक्स बनवून घेतला आहे आणि ह्या बॉक्समध्ये 1 इंच इथून या पद्धतीने घेऊन असा गोलवा दिलेला आहे. तर पाहू शकता. आणि हा आपल्याला कट करायचा आहे. तर हे बॅक साईडचा आपण गळा कापलेला आहे. हे पाहू शकता. या पद्धतीनं आपला ब्लाऊज दिसतोय. तर आता आपल्याला काय करायचं आहे, टक्स मारायचा आहे. तर टक्स मारताना काय करायचं आहे पहा. तर आपल्याला हे ब्लाऊजचा जो शोल्डर आहे तो पकडायचा आहे आणि शोल्डरचा हा मध्य या पद्धतीनं आपल्याला घ्यायचा. हे पहा, या पद्धतीनं आपल्याला शोल्डरचा असा मध्य घ्यायचा आहे आणि ह्या मध्यावरती इथं आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे. तर टक्स मी ह्या ब्लाऊजचा 4 इंचाचा टाकणार आहे. तर इथं 4 इंचावरती मी खूण करते आणि इथं आपल्याला अर्धा इंच टक्ससाठी घ्यायचं आहे. तर आता ब्लाऊज आपल्याला इथं पॅक करतात. तर इथं आपल्याला अर्धा इंचावरती शिलाई मारायची आणि ही शिलाई आपल्याला पॅक करायची, म्हणजे त्याला आपण ओव्हरलॉक सुद्धा म्हटलं जातं. तर इथं आपल्याला हे भाग 2 वेळा खालीवर घ्यायचा, म्हणजे आपला धागा पॅक होऊन जाईल. आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला इथं सुई रुतवायची आणि नंतर आपल्याला हे फिरवून या पद्धतीनं हा टच मारून घ्यायचा. बॅक साईडचा टक्स जर तुम्ही योग्य पद्धतीने जर मारला तर पाठीमागनं जे ब्लाऊज उचलायच्या ज्या तक्रारी असतात ना त्या होत नाहीत. त्यामुळे टक्स अगदी व्यवस्थित मारायचा आहे. हा झाला आपला या बाजूचा टक्स. आता इकडच्या बाजूचा आपल्याला टक्स याच पद्धतीने मारायचा आहे. हा शोल्डरचा मध्ये पकडला, हे पहा या पद्धतीनं, आणि इथं शोल्डरचा मध्ये पकडून इथं मी 4 इंचावरती मार्किंग केलं, इथं अर्धा इंचावरती मार्किंग केलं आणि आता हा आपण मी इथं धागा पॅक करून शिलाई मारतो. इथं सुई रुतवली आणि नंतर या पद्धतीनं शिलाई घेतली. तर हा झाला आपली बॅक साईड इथं कंप्लीट झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मी बॅक साईड ही आपली तयार करून घेतलेली आहे. पूर्ण हे टक्स वगैरे मारलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला बाही घ्यायची आहे.
तर आता आपल्याला बाही जोडायची आहे. तर बाहीला पाहू शकता इथं थोडासा आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. मी व्हिडिओ कट करताना तुम्हाला दाखवलं होतं आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. तर हे मी छोटे छोटे तुकडे घेतले आहेत. याचा आपल्याला इथं जॉईंट द्यायचं. तर आधी आपण जॉईंट कसा द्यायचा बाहीला ते पाहूया. तर पहा, ही बाही आपल्याला आहे ही सरळ ठेवायची आहे अशी, आणि सरळवर हे उलटं कापड ठेवायचं या पद्धतीनं, आणि इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि याच कापडाला आता पुन्हा आपल्याला दाब टीप द्यायची आहे. तर या पद्धतीनं आता आपल्याला ह्याच्यावरती दाब टीप द्यायची आहे. तर आता हा कपडा आपण ह्या साईडला जोडलेला आहे, जॉईंट दिलेला आहे. तर या साईडला आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. तर त्या पद्धतीने त्या मापाचा छोटासा कपडा आपण जोडून घ्यायचा आहे. तर याच्यावरही सरळवर आपल्याला उलटं कापड ठेवायचं आहे या पद्धतीनं, आणि हा जॉईंट घेऊन घ्यायचा आहे. आता यालाही आपण दाब टीप देऊया. ओके, मी दाब टीप देऊन घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपली ही बाही जोडून मी घेतली, पाहू शकता. आता इथंही पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, बाहीची पट्टी तयार करताना पहिल्यांदा आपल्याला इथंही आपल्याला एक छोटीशी टीप मारावी लागते इतर कपड्यांना सुद्धा, आणि नंतर ह्या पद्धतीनं इथं अशी टीप मारून आपल्याला बाहीची पट्टी तयार करावी लागते. तर आता इथंही माझ्या ब्लाऊजला कट करताना हा या पद्धतीनं पाहू शकता हा काट आलेला आहे. त्यामुळे इथंही मी डायरेक्ट आता या पद्धतीनं हे जोडणार आहे. मी शक्यतो बॅक साईड आणि बाही अशा पद्धतीनंच काढते, जेणेकरून आपली एखादी शिलाई वाचली तर ब्लाऊज आपला पटकन होतो. तर ह्या पद्धतीने मी आता इथं आपली ब्लाऊजची पट्टी बनवून घेते. ही पहा, इथं नंतर आपल्याला हात शिलाई कशी घालायची ते मी दाखवणार आहे. तर हे पहा, याचा मध्य घेऊन बरोबर आपली बाही आता काय करते पहा, या पद्धतीनं आता बाही मी जोडलेली आहे. आणि हा आपल्या बाहीला आता शेप द्यायचा. हा आपण जो जॉईंट दिला आहे ना तिथं आपल्याला हा शेप द्यायचा आहे, पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे. हा आकार तुम्ही पाहू शकता अगदी करेक्ट आलेला आहे. आणि नंतर ही सेम त्याच पद्धतीने मी दुसरी बाही ही जॉईंट तसा सेम देऊन त्या पद्धतीने बाही तयार करून घेतलेली आहे. तर आज आपण बाही स्टिच केलेली आहे, बॅक साईड स्टिच केलेली आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट साईड स्टिच करून आपण ब्लाऊज तयार करणार आहोत. तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला काही शंका जर असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. धन्यवाद.